नमस्कार युवक मित्रांनो, नमस्कार। आज एक नवा विषय ITI इंजिनिअरिंग आणि इतर प्रोफेशनल क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या युवक मित्रांसाठी नवा विषय, नवा व्हिडिओ घेऊन तुमच्या सर्वांसमोर आलेलो आहे। चला तर मग आज आपण नवीन व्हिडिओचा अभ्यास, विषयाचा अभ्यास करूया। औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयामध्ये हा एक लेसन तुम्हाला आहे। लेसनचं नाव आहे क्वालिटी मॅनेजमेंट। आज क्वालिटी मॅनेजमेंट या विषयाचा प्रारंभ करण्यापूर्वी यापूर्वी तुम्हाला जे मागच्या व्हिडिओमध्ये मी कायझेन 5S याबाबतची माहिती दिली होती, ते सुद्धा मॅनेजमेंटचाच एक भाग होते। आज क्वालिटी मॅनेजमेंट या नव्या विषयाचा आपण अभ्यास करूया। क्वालिटी या शब्दाचा मराठीतून अर्थ होतो गुणवत्ता आणि मॅनेजमेंट साठी मराठी प्रतिशब्द आहे व्यवस्थापन। तर गुणवत्ता व्यवस्थापन जे काय आहे याबाबतचा आपल्याला अभ्यास जो काय आहे तो आज करायचा आहे, पाहायचा आहे। परीक्षेला कधी कधी याबाबत प्रश्न विचारला जातो, मुलाखतीमध्ये सुद्धा त्यासाठीचे प्रश्न जे काय आहे ते विचारले जातात। तुम्ही एक शब्द नेहमी ऐकला असेल QMS। तर हा जो काही शब्द आहे त्यातला पहिला शब्द आहे Q फॉर क्वालिटी। क्वालिटी म्हणजे गुणवत्ता। मॅनेजमेंट व्यवस्थापन आणि सिस्टीम पद्धती। गुणवत्ता व्यवस्थापन पद्धती बऱ्याचशा कंपन्यांच्या मध्ये किंवा आपण प्रॉडक्ट घेताना ISO असं बघत असतो। तर मग हे कुठून येतं, तर ते क्वालिटी व्यवस्थापन पद्धतीतून येत असतं। हे काय आहे, व्हॉट इज QMS, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम। या टर्मची काय डेफिनेशन आहे, तर क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम इज डिफाइन्ड ॲज अ फॉर्मलाइज्ड सिस्टम दॅट डॉक्युमेंट्स प्रोसेस, प्रोसिजर्स अँड रेस्पॉन्सिबिलिटीज फॉर अचिव्हिंग क्वालिटी पॉलिसीज अँड ऑब्जेक्टिव्स। तर QMS काय आहे, तर ही अशी पद्धती आहे, अशी सिस्टीम आहे की यामध्ये तुम्हाला एक फॉर्मलाइज केलेलं आहे, एक निर्धारण केलेलं आहे। काय, डॉक्युमेंट प्रोसेस, कागदपत्रांची प्रक्रिया, प्रोसिजर्स, कामाची पद्धती आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज, जबाबदाऱ्या निर्धारण आहे, अचिव्हिंग क्वालिटी पॉलिसीज, जी गुणवत्ता नीती ठरवलेली आहे ती अचीव कशी केली जाते, ती मिळवली कशी जाते, आणि ऑब्जेक्टिव्स, आणि जे ऑब्जेक्ट आहेत, जे उद्दिष्ट आहेत, ही उद्दिष्ट या पद्धतीतून आपल्याला मिळवता येतात। तर अशी ही क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम। किमान परीक्षेला कधी कधी QMS स्टँड्स फॉर असा प्रश्न विचारला जातो। तर QMS स्टँड्स फॉर क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम। तर हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे। मग आपण पुढे जाणार आहोत। बेनिफिट्स काय आहे, बेनिफिट्सचा अर्थ होतो फायदे। याचे फायदे काय आहेत, काय फायदे आहेत, क्वालिटी QMS चे काय फायदे आहेत, तर त्यातला फायदा आहे की इम्प्रूव्हिंग अँड कंट्रोलिंग प्रोसेस। ज्या ठिकाणी प्रोडक्शन होत असतं त्या ठिकाणची जी पद्धती आहे ती पद्धती इम्प्रूव्ह करता येते, सुधारित करता येते। त्याचबरोबर रिड्युसिंग वेस्ट, काम करत असताना जे वेस्टेज जातं, जे वाया जातं, ते रॉ मटेरियल असेल किंवा खराब झालेले पार्ट्स असतील, यामुळे जे वेस्टेज होतं ते वेस्टेज सुद्धा आपल्याला काय करता येतं, वाचवता येतं। त्याचबरोबर लोअरिंग कॉस्ट, आपल्याला QMSचा जर आपण अवलंब केला तर वस्तूची जी काही किंमत आहे, उदाहरणार्थ हा पेन असेल, या पेनची किंमत
उच्च दर्जाच्या पेनची किंमत जर बाजारामध्ये कमी ठेवली गेली तर त्याचा ग्राहक किंवा खप जो काय आहे तो वाढेल. हा फायदा आपल्याला QMS मधून जो काय आहे तो होत असतो. एंगेजिंग स्टाफ, आपली जर व्यवस्थित डॉक्युमेंट प्रोसेस असेल तर जो काही स्टाफ आहे, जो कर्मचारी वर्ग आहे, तर तो आपल्याला व्यवस्थित एंगेज करता येतो. त्याचबरोबर आपल्याला सेटिंग ऑर्गनायझेशन वाईड डिरेक्शन, आपली जी काही ऑर्गनायझेशन आहे, जी काही आस्थापना आहे ती आपल्याला वाईड डिरेक्शनने विविध अंगाने काय करता येते, विस्तारित करता येते. असा हा आपल्याला QMSचा फायदा जो काय आहे तो या ठिकाणी होत असतो. मग ही जी काही क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम आहे, या क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम मध्ये काय होतं याचा जर आपण बारकाईने अभ्यास केला, नीट समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टमच्या मध्ये कस्टमर रिक्वायरमेंट काय आहे, कस्टमरची काय रिक्वायरमेंट आहे ती आधी समजून घेतली जाते. आपण असं म्हणतो की ग्राहक भगवान आहे. काही ठिकाणी तुम्ही हे वाचलं असेल. किंवा ग्राहक जर नसेल तर कुठलंही प्रोडक्शन, कुठल्याही वस्तूच्या निर्मितीचा काहीही बेनिफिट जो काय आहे ते होऊ शकत नाही. आणि म्हणून कस्टमरच्या रिक्वायरमेंट काय आहे आणि शेवटाला कस्टमरच्या रिक्वायरमेंट पासून कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन जे काय आहे ते होताना आपल्याला मध्ये क्वालिटी प्लॅनिंग, क्वालिटी म्हणजे गुणवत्ता, गुणवत्तेचं निर्धारण करायला क्वालिटी प्लॅनिंग आहे. क्वालिटी ॲश्युरन्स, क्वालिटीची खात्री असली पाहिजे की आम्ही ह्याच गुणवत्तेचा माल तयार करतो, हे आमचं नियोजन आहे आणि तसाच तयार करतो. ॲश्युरन्स. त्याचबरोबर क्वालिटी कंट्रोल, गुणवत्तेचं नियंत्रण आणि क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. एकदा ते नियंत्रण झालं की क्वालिटीमध्ये अधिक वाढ करता आली पाहिजे, क्वालिटी डाऊन व्हायला नको. आणि असं झाल्यानंतर कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन, कस्टमरची रिक्वायरमेंट पासून कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन आपल्याला क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टमच्या माध्यमातून जे काय आहे ते मिळवता येत असतं. हे यामध्ये QMS मध्ये फार महत्वाचं आहे. मग 7 क्वालिटी मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स, 7 क्वालिटी मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स जे काय आहे त्यामध्ये आहे पहिला कस्टमर फोकस. कस्टमर फोकस ISO 9001 2015 मध्ये 7 प्रिन्सिपल्स दिलेले. कस्टमर फोकस असं म्हणतात की कस्टमर कॅन फायर एनी ऑफ कंपनी स्टाफ, मॅनेजमेंट, मॅनेजर, एव्हरीथिंग. कंपनीचा जो कस्टमर आहे तो ठरवणार आहे कोणाला ठेवायचं आहे कंपनीमध्ये. कारण कस्टमर हा खरेदीदाता आहे आणि त्याचं सॅटिस्फॅक्शन हे अतिशय महत्वाचं आहे. म्हणून पहिला कस्टमर फोकस QMSच्या 7 प्रिन्सिपलमध्ये, 7 तत्वांमध्ये कस्टमर फोकस असला पाहिजे. लीडरशिप, नेतृत्व. ज्या औद्योगिक आस्थापनेमध्ये किंवा कुठल्याही कार्यालयाच्या मध्ये लीडरशिप, नेतृत्व जे काय आहे ते महत्वाचं आहे. एंगेजमेंट ऑफ पीपल, त्या आस्थापनेत असलेली जी काही माणसं आणि त्यांचे कस्टमर जे काय आहेत यांचं एंगेजमेंट, त्यांचं योगदान या ठिकाणी विचारात घेतलं पाहिजे. प्रोसेस अप्रोच, जी प्रक्रिया केली जाते त्या प्रक्रियेचा पाहण्याचा दृष्टिकोन, अप्रोच हा त्यामध्ये विचारात घेतला जातो. इम्प्रूव्हमेंट, इम्प्रूव्हमेंट इन द सेन्स वाढ, सुधारणा अशा अर्थाने तो आपण घ्यायचा. इम्प्रूव्हमेंट झालं पाहिजे. त्यानंतर एव्हिडन्स बेस्ड डिसिजन मेकिंग, आणि इम्प्रूव्हमेंट केल्यानंतर आपल्याला एव्हिडन्स काय मिळाले असतील, काही पुरावे मिळाले असतील तर त्याच्या आधारावर आपल्याला काही डिसिजन, काही निर्णय जे काय या प्रक्रियेमध्ये घेता येतात. अँड रिलेशनशिप मॅनेजमेंट, जे काही संबंध आहेत त्या आस्थापनेचे त्या सर्वांचं व्यवस्थापन जे काय आहे ते व्यवस्थापन, मग ते आर्थिक हितसंबंध असतील, गुणवत्तेशी निगडित असलेले संबंध असतील, कच्चा माल पुरवठा करणाऱ्यांचे संबंध असतील, ऑल थिंग्स ह्यामध्ये विचारात घेतल्या जातात. तर QMS मध्ये आपण हे जे काही 7 की क्वालिटी मॅनेजमेंट प्रिन्सिपल जे काय आहे ते आपण पाहिले. मग हे मॅनेजमेंटची ज्या काही गोष्टी आहेत हे निर्धारण कुठून होतं, एक शब्द तुम्ही नेहमी ऐकला असेल तो आहे ISO, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन. तर आपल्याला अनेकदा जाहिरातीच्या मधून किंवा अनेकदा दुकानदार सुद्धा सांगतो की आमचा ISO स्टँडर्ड आहे, या स्टँडर्डनुसार तुम्ही जे काय आहे ते खरेदी करा. तर हे काय आहे? सो
ISO is a worldwide federation of national standard bodies. ही एक जागतिक संघटना आहे, संस्था आहे. ISO is non-governmental organization that comprise standard bodies from more than 170 countries. ही अशी अशासकीय संस्था आहे, अशी अशासकीय मंडळ आहे की या मंडळामध्ये जगातल्या 170 देशांचे लोक प्रतिनिधित्व करतात. The organization has its headquarter in Geneva, Switzerland. स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा इथं या संस्थेचं ISOचं मुख्यालय आहे. आणि मगाशीच मी सांगितलं की याचे मेंबर्स 170 देश त्याचे सदस्य आहेत. इंटरनॅशनल स्टँडर्ड 25,000 इंटरनॅशनल स्टँडर्ड त्यांनी आतापर्यंत बनवलेले आहेत. टेक्निकल कमिटी 800 तांत्रिक समित्या या ISO मध्ये काम करतात. आणि त्याचं www.iso.org ही जी काय आहे त्यांची वेबसाईट आहे. माझं मत आहे की तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ ISOच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ऑर्गनायझेशनच्या वेबसाईटवर आपण जाऊया आणि तिकडे पाहूया की त्यांच्या वेबसाईटवरती ही नेमकी काय आहे. A practical solution for real-world problems? Setting standards to be met. Because consistent benchmarks and standards that describe the best way of doing things simplify choices for consumers and businesses. They help build trust and reliability. That's where ISO comes in. As one of the oldest non-governmental international organizations in the world, we ensure products and services you use daily are safe, reliable, and high quality. With more than 25,000 international standards, 170 plus member organizations, and over 800 technical committees that develop standards in industries like tech, manufacturing, and management, ISO strives to come up with the best solutions for everyone. So, are you ready to make life easier, safer, and better? Learn more about standards by visiting our About Us page at iso.org/About Us. तर हा व्हिडिओ आपण ISO या संकेतस्थळावरती प्रत्यक्ष ISO काय आहे याबाबतचा हा आंग्ल भाषेतला इंग्रजीतला हा व्हिडिओ आपण पाहिला. यानंतर आपण आपल्या मूळ जो काही विषय आहे मॅनेजमेंट तिकडे जाऊया. ISO काय आहे हे मी तुम्हाला आत्ताच या ठिकाणी सांगितलं. यानंतर हे जे काय ISO आहे याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ISO 9000 हे गुणवत्ता व्यवस्थापनासाठी वापरलं गेलं. त्यानंतर ISO 14000 हे पर्यावरणासाठी, हे गुणवत्ता व्यवस्थापनासाठी. त्याचबरोबर ISO 3166 हे देशाची नीती यासाठी वापरलं गेलं. ISO 26000 हे सामाजिक दातृत्व यासाठी जे काय आहे ते वापरलं गेलं. ISO 5001 जे काय आहे हे ऊर्जा व्यवस्थापनासाठी. ISO 31000 हे जबाबदारी व्यवस्थापन. त्याचबरोबर ISO 22000 हे खाद्य सुरक्षा. ISO 4217 हे मुद्रा नीतीसाठी आणि ISO 639 हे भाषा नीतीसाठी. असं हे तुम्हाला या ठिकाणी जे काय आहे ते चिन्ह तुम्हाला दिसत आहे. तर वेगवेगळ्या स्टँडर्ड्स साठी विशेषतः ही नामांकित अशी नीती, काही धोरणं जी काय आहे ती या ठिकाणी वापरली गेलेली आहेत. तुम्ही सुद्धा याचा अधिक अभ्यास करू शकतात. कोणतं स्टँडर्ड हे कुठल्या गोष्टीसाठी ISO कडून दिलं गेलं होतं, त्याचं निर्धारण कसं होतं, अधिक माहिती तुम्ही
ISOच्या जी काही मी वेबसाईट सांगितली, अधिकृत वेबसाईट, या अधिकृत वेबसाईटवरती ही जी काही आहे https://www.iso.org या वेबसाईटच्या वरती जाऊन तुम्ही अधिक ISO बाबतची माहिती जी काय आहे ती मिळू शकतात. तत्पूर्वी काही शब्द या ISOच्या संदर्भामध्ये तुम्ही कारखान्यामध्ये गेल्याच्या नंतर विचारले जातात. व्होकॅब्युलरी किंवा काही शब्द संग्रह आपल्याकडे असला पाहिजे. त्यामध्ये आहे क्वालिटी पॉलिसी. क्वालिटी पॉलिसी याचा अर्थ होतो गुणवत्ता नीती. गुणवत्ता नीती. जर तुम्ही कारखान्यांच्या मध्ये गेला असाल तर त्यांची क्वालिटी पॉलिसी त्यांच्या भिंतीवरती फ्रेमवर्क करून ठेवलेली असते. तर ती त्या कंपनीची किंवा त्या आस्थापनेची क्वालिटी पॉलिसी आहे हे आपल्या लक्षात येतं. पण नेमकं काय, या शब्दाचा अर्थ काय क्वालिटी पॉलिसी ते आपल्याला समजलं पाहिजे. त्यानंतर पुढचा जो काही शब्द येतो तो क्वालिटी ऑब्जेक्ट्स. क्वालिटी ऑब्जेक्ट्सचा होतो गुणवत्ता उद्देश. हे जी काय गुणवत्ता जी काय आहे नीती, त्याचे उद्देश काय आहेत त्या कारखान्याचे, ते उद्देश क्वालिटी ऑब्जेक्ट मध्ये जे काय आहे ते आपल्याला समजतात. त्याचबरोबर क्वालिटी ॲश्युरन्स. क्वालिटी जी काय आहे गुणवत्तेची खात्री, गुणवत्तेची हमी, क्वालिटी ॲश्युरन्स या शब्दाचा अर्थ होतो. हे शब्द मी का सांगतोय, कारण हे अनेकदा आपल्याला कारखान्यांच्या मध्ये जे काय आहे ते विचारले जातात किंवा तिकडे भिंतीवरती लिहिलेले असतात. आपल्याला त्याचा अर्थ जो काय आहे तो समजून घ्यायला लागतो. त्यानंतर क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंट याचा अर्थ क्वालिटीचं उन्नयनीकरण. क्वालिटी जी काय आहे ती वाढवता कशी येईल त्यासाठीचा तो शब्द आहे. प्रोसेस याचा अर्थ प्रक्रिया. त्या कारखान्यामध्ये कंपनीमध्ये जे काही प्रक्रिया होते त्याला तो शब्द वापरला जातो. प्रोडक्शन म्हणजे उत्पादन. कुठल्याही कारखान्यामध्ये काहीतरी उत्पादन जे काय आहे ते होत असतं. अगदी पेन असेल, कार असेल, चप्पल असेल, बूट असेल, टूल्स असतील, इक्विपमेंट असतील, काहीतरी प्रोडक्शन, काहीतरी उत्पादन त्या ठिकाणी होत असतं. कस्टमर इन द सेन्स जे त्या कंपनीचे वस्तू किंवा उत्पादन विकत घेत असतात तो त्या कंपनीचा कस्टमर आहे, ग्राहक आहे असं मानलं जातं. त्याचबरोबर रिसर्च. एखाद्या कारखान्याच्या मध्ये जर अधिक सातत्याने प्रगती करायची असेल तर त्या ठिकाणी संशोधन केलं जातं. रिसर्च विंग काही कारखान्यांच्या मध्ये असते, त्याला आपण रिसर्च म्हणतो. संशोधन. इन्स्पेक्शन म्हणजे निरीक्षण. कारखान्याच्या मध्ये सुपरवायझर्स असतात किंवा काही स्पेशल इन्स्पेक्टर असतात, काही शासनाचे असतात, त्यांच्याकडून इन्स्पेक्शन केलं जातं, क्वालिटीचं चेकिंग केलं जातं. आणि आणखी एक शब्द आहे क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी कंट्रोल हा पर्टिक्युलरली गुणवत्तेचं नियंत्रण करण्यासाठी एक स्वतंत्र विभाग असतो. तर अशा टर्म्स आपल्याला कारखान्यांच्या मध्ये ज्या काय आहे त्या वापरल्या जातात. भविष्यामध्ये तुम्ही ITI करून, इंजिनिअरिंग करून, डिप्लोमा करून जेव्हा प्रत्यक्ष कारखान्यात जाल तेव्हा या ज्या काही टर्म्स आहे या टर्म्सचा जो काही संबंध आहे तो तुम्हाला नक्कीच येत असतो. त्यामुळे आपल्याला या टर्मच्या बाबतची माहिती मिळायला लागते, आवश्यक आहे. आपल्याला किमान त्या शब्दाचा अर्थ काय एवढं तरी माहिती असलं पाहिजे. आणि अधिक माहिती तुम्ही ISO.org या वेबसाईटवरून घेऊ शकतात. तर आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तुम्हाला लक्षात आला असेल. तुम्हाला परीक्षेलाही याबाबत प्रश्न विचारले जातात किंवा काही ठिकाणी मुलाखतीमध्ये सुद्धा असा प्रश्न विचारला जातो किंवा जेथे उच्च गुणवत्ता असते त्या ठिकाणी जर तुम्हाला क्वालिटी मॅनेजमेंट ही सिस्टम समजत असेल तर तुम्हाला नोकरीच्या अधिक संधी आहेत. तुम्हाला सर्वांना यश मिळो. धन्यवाद.